अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीचा हा पहिला सण तो म्हणजे संक्रांत. आणि संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो. पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा म्हणजे संक्रांत आणि तिसरा म्हणजे किंक्रांत म्हणजेच कर. हा 3 दिवसाचा सण आहे आणि हा सण प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक महिलांच्या सौभाग्याचा हा सण असतो आणि हा सण प्रत्येक महिलाचे तर महत्त्वाचाच असतोच. पण या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी, भोगी ही 13 जानेवारी 2026ला आहे. तर या भोगी दिवशी बघा, जे काही आपले भोग आहेत तर ते भोग संपवण्याचा हा दिवस आहे. तुमच्या जीवनातील दुःख संपवण्याचा हा दिवस आहे. बघा, आता आपण प्रत्येक व्यक्ती जीवनात येताना कोणी सुख घेऊन येतं, कोणी दुःख घेऊन येतं. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख हे कालचक्र हे चालूच असतं. पण आपल्या जीवनातील हे भोग संपवण्याचा हा दिवस आहे. त्यासाठी आपण या भोगी दिवशी नेमकं काय उपाय करायचे आहेत किंवा कोणती कामं करायची आहेत हे आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, या देवीने संक्रांतसुराचा वध हा मकर संक्रांती दिवशी केला आणि किंक्रांतसुरांचा वध हा किंक्रांती दिवशी केला. पण यांच्या दोन्हीचे हे भोग हे भोगी दिवशीच संपले होते. मग या दिवशी भोगी दिवशी आपले हे जे काही भोग आहेत ते भोग संपून आपले दुःखाचे दिवस संपून आपल्या जीवनात सुखाचे दिवस यावे, यासाठी तुम्ही पण आवर्जून हे उपाय हे कामे नक्की करा. बघा, हा महिना हा सूर्यदेवाच्या उपासनेचा महिना मानला जातो. सूर्यदेवाची उपासना ही प्रत्येक दिवशी आवर्जून करावी. बघा, तर या महिन्यातच नाही तर तुम्ही वर्षभरसुद्धा सूर्यदेवाची उपासना करू शकतात. आपल्या जीवनातील जे भोग आहेत तर ते भोग नष्ट व्हावे आणि सुखाचे दिवस यावे, यासाठी हे उपाय आवर्जून करा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला भोगी दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर म्हणजे आंघोळ ज्यावेळेस तुम्ही करत आहात, बघा आता बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे. भोगी दिवशी आंघोळ करताना तांदूळ आणि पांढरे तीळ पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ केली जाते. आता याच्या मागचं कारण म्हणजे पांढरे तीळ टाकून आंघोळ केल्यानंतर ऋतू बाधत नाहीत, त्याच्यामुळे पांढरे तीळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ करतात. तर आता बऱ्याच ठिकाणी फक्त पांढरे तीळ टाकून करतात, कोठे पांढरे तीळ किंवा तांदूळ टाकून करतात. पण शक्यतो पांढरे तीळ टाकून या दिवशी आंघोळ करायची असते. आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं असतं, म्हणजेच अर्घ्य द्यायचं असतं. तर बघा, एक तांब्याचा लोटा घ्या, त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून तुम्हाला पाण्याला अर्घ्य द्यायचं आहे, सूर्याला जल अर्पण करायचं आहे. बघा, तुम्ही हे दररोजसुद्धा केलं ना तर खूप छान असं तुम्हाला छान याचा अनुभव येईल, छान असा रिझल्ट तुम्हाला या सेवेने येईल. तुम्हाला दररोज जल अर्पण करताना तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः म्हणून तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर भोगी दिवशी तुम्ही आदित्य उदय स्तोत्रम यूट्यूबला लावून द्यायचं आहे, ऐकायचं आहे. या दिवशी पितरांची सेवाही तुम्हाला आवर्जून करायची आहे. बघा, पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा खूप करतो, तेवढ्या पंधरवड्यामध्ये आपण आपल्याकडून होईल तेवढी आपण सेवा करतो. पण इतर दिवशी आपल्याला पितरांना विसरायचं नाही. त्यांच्या स्मरणात आपल्याला दानधर्म करायचा आहे, त्यांच्या स्मरणात आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. तर या दिवशी पितरांची सेवा नक्की करा. तुम्ही या दिवशी पितृस्तुतीचं श्रोताचं पठण करा, पितृस्तुती म्हणा आणि नंतर मग देवपूजा करा. आणि आवर्जून तुम्ही दररोज पंचमहायज्ञ आवर्जून करत जा. बघा, याच्याने आपल्या जीवनातील जे काही दुःख भोग आहेत ते संपण्यास मदत होते आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्याचबरोबर कावळ्याला घास नक्की द्या. तुम्हाला काय करायचं आहे, भोगी दिवशी तुम्ही दुपारी कणकेचा दिवा लावा, त्यात खाली डिश ठेवा, त्याच्यात तांदूळ ठेवा, त्याच्यावर कणकेचा दिवा ठेवा आणि त्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे कणकेचा करून. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत
आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. बघा तुम्ही दुपारी पण हा उपाय करू शकता. तुम्हाला वेळ नसेल दुपारी तर तुम्ही हा संध्याकाळी सायंकाळी 6च्या नंतर आधीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये जातात त्यावेळेस तुमच्या डाव्या बाजूला तो दिवा पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही घरामधून बाहेर येतात त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूला तो दिवा पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि नंतर तो दिवा लावल्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं तुम्हाला पितृदेवाचं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांना विनंती करायची आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या, प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश येऊ द्या, तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव ठेवा असं म्हणून पितरांना तुम्हाला विनंती करायची आहे. आणि होईल तितकं पितरांच्या स्मरणार्थ दान धर्म तुम्हाला करायचं आहे. बघा त्याचबरोबर हे सर्व काही कामे तुम्हाला या दिवशी भोगी दिवशी आवर्जून करायचे आहेत. त्याचबरोबर भोगीला बघा बऱ्याच ठिकाणी 12 मिसळीची भाजी केली जाते, म्हणजे प्रत्येक भाज्या मिक्स भाज्या केल्या जातात आणि बाजरीची भाकरी केली जाते आणि ती बाजरीची भाकरी आणि ती भाजी मिक्स केलेली असते. तर ती 5 सुवासिनीला वाटलं म्हणजे दिलं जातं. त्या 5 सुवासिनीला हळदी कुंकू लावून हे वाण म्हणजे ती 12 मिसळीची भाजी आणि ती भाकरी दिली जाते खाण्यासाठी. असं बऱ्याच ठिकाणी केलं जातं. तर या दिवशी तुम्ही होईल तितकी सेवा किंवा होईल तितके उपाय तुम्ही आवर्जून भोगीच्या दिवशी नक्की करा. आपल्याही जीवनातील भोग जे काही आहे, दुःख जे काय आहे ते संपवावे आणि आपल्या जीवनात सुख यावं यासाठी होईल तितक्या सेवा आणि होईल तितके उपाय आवर्जून आपल्याला करायचे आहेत. तर प्रत्येक ताईंनी या भोगी दिवशी या सर्व काही सेवा करायच्याच आहेत. बघा पंचमहायज्ञ पण तुम्हाला दररोज करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी पंचमहायज्ञ दररोज केला जातो. त्या ताईंना छान असे अनुभव पण येतात, कारण पंचमहायज्ञाने आपल्या ज्या काही जीवनातील भोग आहेत तर ते संपण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे आवर्जून घरामध्ये पंचमहायज्ञ हा दररोज केला जात पाहिजेच. बघा प्रत्यक्ष गुरुमाऊलीसुद्धा सांगतात, ज्या घरात पंचमहायज्ञ केला जातो तिथं पितृदोष किंवा जे काही दुःखभोग आहे तर ते नष्ट होतात. हळूहळू ते नष्ट होण्यास मदत करतात ते म्हणजे या पंचमहायज्ञाने. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही प्रत्येक घरामध्ये पंचमहायज्ञ नक्की करा आणि या भोगी दिवशी पितरांचीही सेवा करायला अजिबात विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.